कोर्टाची केस असेल किंवा एखादी गुन्हेगारीची घटना, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे काय असते तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे असते तो म्हणजे ऑटोप्सी रिपोर्ट. कोर्टाची नमस्कार, मी आशिष दीपक देसाई, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ दृष्टी फॉरेन्सिक लॅब, आणि आपण पाहत आहोत ती म्हणजे आपली सिरीज ज्याचं नाव आहे फॉरेन्सिक सायन्स अवेअरनेस, आणि हा आहे एपिसोड नंबर 8. आज आपण पाहणार आहोत ऑटोप्सी रिपोर्ट कसा वाचला जातो. रिपोर्ट वाचताना रिपोर्ट 3 भागामध्ये वाचतात. सगळ्यात पहिला म्हणजे इंटरनल इंजुरी, सेकंड आउटरनल इंजुरी आणि तिसरं कॉज ऑफ डेथ. इंटरनल इंजुरी म्हणजे शरीराच्या आतमध्ये काय झालेले आहे का याचे कारण असते. 2 ज्याला आपण आउटरनल इंजुरी म्हणतो, ज्याच्यामध्ये शरीराच्या बाहेर काही इजा झालेली आहे का ती तपासली जाते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कॉज ऑफ डेथ, त्याची डेथ कशी झालेली आहे आणि कशामुळे झालेली आहे हे पाहिलं जातं. नेहमीप्रमाणे प्रो टिप्स जाता जाता रिपोर्टमध्ये नेहमी बघा की कॉज ऑफ डेथ बरोबर टाइम ऑफ डेथ काय आहे किंवा रायग्राम नोटीस आहे का. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की सामान्य लोकांना सुद्धा ऑटोप्सी रिपोर्ट वाचता येईल आणि त्यांना त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे समजता येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या वकील मित्र, पोलीस मित्र आणि डॉक्टरांच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भन्नाट फॉरेन्सिकच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.